रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. माझे हो आज सकाळीच पंढरपूरवरून परत आले होते. त्यामुळे घरात एक प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण होतं. आम्ही आज सकाळी स्नान करून श्री विठ्ठलाच्या पूजेला प्रारंभ केला. यंदा आम्ही विठ्ठलासाठी घरच्या घरी सुंदर असे हस्तनिर्मित वस्त्र तयार केले होते आणि ते विठ्ठलाला अतिशय शोभून दिसत होतं. अहोंनी विठ्ठलाला सुंदर असा फेटाही बांधला होता. त्यामुळे त्याचं रूप अगदीच देखणं आणि मनमोहक दिसत होतं. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी बाहेर निघालो. वाटेत जात असतानाच आम्हाला एका बाळ विठ्ठलाचं दर्शन घेण्याचंही भाग्य लाभलं. यानंतर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा होत्या. आम्ही विठ्ठलाचा नामजप करत करत हळूहळू पुढे सरकत मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो. मंदिरात प्रवेश करतानाच मन अगदी प्रसन्न झालं. मंदिराच्या एका बाजूला श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची तर दुसऱ्या बाजूला तुकोबारायांची मूर्ती विराजमान होती. भाविकांच्या गर्दीतून हळूहळू पुढे जात आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्या क्षणी मन अगदी भरून आलं आणि एक वेगळीच शांतता आणि समाधान लाभलं. दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. घरी यायला बराच उशीर झाला होता. त्यामुळे मी घरातच लगेच फराळाची तयारी सुरू केली. फराळामध्ये अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले होते. काही पदार्थ मी घरच्या घरी बनवले होते, तर काही पदार्थ आम्ही बाहेरून देखील आणले होते. तयार केलेला फराळाचा नैवेद्य आम्ही पांडुरंगाला अर्पण केला आणि त्यानंतर सर्वांनी एकत्र बसून प्रेमाने फराळाचा आस्वाद घेतला. फराळ झाल्यानंतर आमच्या अहोंनी आम्हाला वारीतील अनेक अनुभव आणि आठवणी सांगितल्या. त्यांच्या प्रत्येक गोष्टी ऐकताना असं वाटत होतं की आपणही त्या पवित्र वारीचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत. प्रत्येक प्रसंगातून विठ्ठल भक्ती आणि वारकऱ्यांची श्रद्धा, पांडुरंगावरील अपार प्रेम मनाला स्पर्श करून जात होतं. आषाढी एकादशीचा हा दिवस यंदाच्या वर्षातील सर्वात सुंदर, भक्तिमय आणि भावस्पर्शी दिवस ठरला. विठ्ठल